घटना आहे सोलापूरची। सोलापुरातील पोलीस ठाण्यात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच गोंधळ उडाला। या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईक महिलांनी पोलीस ठाण्यात राडा घातला, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील वैराग येथील पोलीस ठाण्यासमोर महिलांनी तुफान राडा केला आहे। वैराग पोलिसांनी शेळी चोरीच्या आरोपात आनंद शिंदे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते। शेळ्या चोरीच्या गुन्ह्यात नाव का घातले या प्रकरणावरून संशयी आरोपी आनंद शिंदे यांच्यासह नात्यांमधील 6 महिलांनी शनिवारी दुपारी वैराग पोलीस ठाण्यात तुफान राडा घातला। यावेळी आनंद शिंदे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। विष प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना संबंधित गाडीत न बसताना गाडीच्या चाकाखाली पडून जीव देण्याचा प्रयत्न देखील त्याने केला। बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी राडा झाला। आनंद शिंदे यांच्यासोबतच्या 6 महिलांनी पोलीस ठाण्याच्या आवारात राडा घातला। उपस्थित पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्यावर हल्ला करत पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना आवर्जून भाषेत शिवीगाळ देखील केली। वैराग पोलीस ठाण्यात काही वेगळे तणाव निर्माण झाला होता। पोलीस कर्मचारी आकाश पवार यांनी फिर्याद दिली आहे। त्यावरून संशयी आरोपी आनंद शिंदे यांच्यासह अंजना शिंदे, प्रिया काळे, संगीता पवार, सुनीता शिंदे, राणी शिंदे आणि कीर्ती काले या सर्व राहणार ढोराळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, शांतता भंग करणे यांसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। या घटनेसंदर्भात प्राथमिक माहिती अशी 2 शेळ्या आणि शेळ्यांची 2 पिल्ले चोरीला गेली होती। पोलिसांनी दाखल फिर्यादीनुसार तपास केला असता आनंद शिंदे यांनी शेळ्या आणि पिल्लं चोरण्याचा तपासातून निष्पन्न झाले होते। शिंदे याने पिल्लांसह शेळी वैराग्यापासून जवळच असलेल्या यावली शिवारात नेऊन ठेवल्या होत्या। वैराग पोलीस ठाण्याचे कर्मचारी यावली शिवारात शेळ्या आणण्यासाठी गेले होते। पोलिसांनी शेळ्या ताब्यात घेतल्या आणि संशयी आरोपी आनंद शिंदे याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो सापडला नाही। शनिवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास संशयी आरोपी आनंद शिंदे यांच्यासह 6 महिला वैरागी पोलीस ठाण्यात आल्या आणि त्यांनी वैराग पोलीस ठाण्याच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत तुफान राडा केला। आनंद शिंदे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्राशन केले। विष प्राशन केलेल्या आनंद शिंदे याला शासकीय गाडीत बसून शासकीय रुग्णालयाकडे नेण्यात येत होते। त्यासाठी त्याला गाडीत घालण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते। त्यावेळी आनंद शिंदे त्यांची पत्नी अंजना शिंदे गाडीच्या खाली आडवे पडले व गाडी रोजली। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।